This call is now being recorded. आज आपण अलंकार विचार या विषयावर चर्चा करणार आहोत. अलंकार विचार या विषयावर बोलत असताना मराठीमध्ये, संस्कृतमध्ये आणि पाश्चात्य साहित्य विचारामध्ये अलंकाराबद्दल काय काय चर्चा झालेली आहे याचं उहापोह आपल्याला करायचा आहे. शब्दांचे व अर्थाचे, म्हणजे आता अलंकाराचा विचार करत असताना आपल्याला अलंकार विचार ही जी संकल्पना किंवा ही जी कन्सेप्ट मांडली गेलेली आहे साहित्यामध्ये त्याकडे जात असताना अलंकार म्हणजे काय हे सुद्धा आपण पाहू. शब्दांचे, अर्थांचे किंवा दोन्हींचे सौंदर्य वाढवणारी अनुप्रास, उपमा, उत्प्रेक्षा इत्यादी विशिष्ट शब्दार्थ योजना म्हणजे अलंकार. आता उपमा, अनुप्रास, उत्प्रेक्षा हे काय आहे तर हे अलंकार आहे, अलंकारांचे प्रकार आहे. बघा, तुम्हाला शाळेमध्ये शिकवलं असेल की कोणत्याही अलंकाराने काय होतं, जसं अलंकार म्हणजे काय, दागदागिने. हे दागदागिने कोण घालत असतं, कोण परिधान करत असतं तर एखादी स्त्री परिधान करत असते आणि त्या स्त्रीचं सौंदर्य हे अधिक खुलून दिसतं. कशामुळे? या अलंकारांमुळे. त्यामुळे शब्दांचे, अर्थाचे किंवा दोन्हींचे सौंदर्य वाढवणारी जी शब्दार्थ योजना असते ती अलंकार या नावानं ओळखली जाते. रस, गुण किंवा रीती, साहित्यामधले रस, गुण किंवा रीती ही सुद्धा सौंदर्यकारक असली तरी त्याहून अलंकार भिन्न आहे असं अनेकांनी मत मांडलेलं आहे. चमत्कृतीजनक शब्दार्थ योजना म्हणजे अलंकार अशीही व्याख्या काही साहित्यशास्त्रकारांनी केलेली आहे. शब्दार्थांच्या सौंदर्याचा प्रश्न मुख्यतः ललित साहित्य कृतींच्या संदर्भामध्ये येतो. त्यामुळे अलंकाराची चर्चा साहित्यशास्त्राला अपरिहार्य ठरते. म्हणजे आपण साहित्यशास्त्राचा विचार करतो आहोत तर आपल्याला अलंकाराची चर्चा करावीच लागेल. अलंकार या शब्दाचा मुख्यार्थ जर पाहिला तर बघा, आता आपण वाच्यार्थ, लक्षार्थ, व्यंगार्थ हे शिकलो आहोत. तर अलंकार म्हणजे काय तर सरळ सरळ अलंकाराचा अर्थ होतो दागिना किंवा शोभादायक वस्तू. विविध प्रकारच्या दागिन्यांनी शरीर जसं सुशोभित होतं त्याचप्रमाणे निरनिराळ्या अलंकारांनी साहित्य सजवलं जातं. काही संस्कृत साहित्य विचारवंत शब्दार्थांना काव्याचं शरीर मानतात. म्हणजे शब्दार्थ जे असतात तेच म्हणजे काव्याचं शरीर आहे आणि मग काव्याच्या शरीराला जर अधिक सुशोभित, अधिक सुंदर करायचं असेल तर या शब्दार्थांना विविध अलंकारांची जोड आपण दिली पाहिजे. म्हणून रीती म्हणजे काय तर विशिष्ट प्रकारची शब्दरचना. तर या शब्दरचनेमुळे निर्माण होणारी भाषाशैली म्हणजे त्यांच्या मते या काव्यरूपी शरीराच्या अवयवांची ठेवण आहे. मग त्याच्यामध्ये श्लेष, प्रसाद, समता, माधुर्य, सौकुमार्य, अर्थव्यक्ती, उदारता, ओजस, कांती आणि समाधी या निरनिराळ्या रीतींच्या 10 गुणांची तुलना त्यांनी शरीर धारण करणाऱ्या काव्यसुंदरीच्या स्वभाव गुणांशी केली. आणि अलंकार हे दागिन्यांप्रमाणे काव्य शरीराला शोभा देतात असं सांगितलं. तथापि शरीरावरील अलंकार आणि काव्याचे अलंकार यांची तुलना वेगळ्या पद्धतीने आपल्याला करावी लागेल. कारण भाषा ही शब्दार्थांनी घडलेली असते आणि काव्यालंकारही शब्दार्थांनी घडलेले असतात. म्हणून शरीरावरून दागिने जसे काढून ठेवता येतात तसे काव्यालंकार काव्यापासून वेगळे करता येत नाही. म्हणजे बघा, शब्दांनीच ते काव्याचं शरीर घडलेलं असतं
अलंकारांनी मानवी शरीर घडलेलं आहे का? नाही. अलंकारांनी मानवी शरीर सुंदर दिसतं, मात्र शब्दार्थांनीच ते काव्याचं शरीर घडलेलं असल्यामुळे ते शब्दार्थ हे काव्यापासून वेगळे करता येत नाही, असं राश्री जोग यांच्यासारख्या आधुनिक टीकाकारांनी म्हटलेलं आहे. आणि त्यांनी असंही म्हटलेलं आहे की अलंकारास काव्याचं विभ्रम म्हणावे. आता काव्याचे विभ्रम असं का? तर अलंकारामुळे काव्य हे अत्यंत मानवाला आनंद देतं. एक मानवाला एका वेगळ्या आनंददायी अशा मनोवस्थेमध्ये साहित्य पोहोचवतं. त्याला सौंदर्याची प्रचिती त्या ठिकाणी येत असते. म्हणून अलंकाराला काव्याचे विभ्रम त्यांनी म्हटलेलं आहे. या अलंकाराचे प्रकार जर आपण पाहिले तर 3 प्रकारचे अलंकार मानले गेलेले आहेत. शब्दालंकार, अर्थालंकार आणि उभयालंकार असे अलंकाराचे 3 प्रकार मानले गेलेले आहेत. शब्दालंकार हे विशिष्ट शब्द योजनेवर आधारलेले असतात. त्यांचा अर्थाशी संबंध नसतो. उदाहरणार्थ अनुप्रास आणि यमक हे शब्दालंकार आहेत. अनुप्रासामध्ये विशिष्ट शब्द योजने म्हणजे अनुप्रासामध्ये जर तुम्ही पाहिलं तर विशिष्ट वर्णांची पुनरावृत्ती केलेली असते आणि ती साधण्यासाठी विशिष्ट प्रकारचे शब्द वापरले जातात. म्हणजे भारत आंबेंची एक कविता आहे की कडा कडा फोड नभ उढव उडू मक्षिका खडखडवी दिग्गजा तुडव रवी मालिका. म्हणजे बघा कडा कडा किंवा खडखडवी म्हणजे इथं जो ड हा जो वर्ण आहे त्याची पुनरावृत्ती त्यांनी इथं केलेली आहे. या म्हणजे एकाच किंवा अनेक वर्णांची पुनरावृत्ती हे आपल्याला अनुप्रासामध्ये आपल्याला पाहायला मिळते. किंवा यमक जर तुम्ही पाहिलं तर यमक अलंकार आपल्याला सर्वांना माहिती आहे. उठ पुरुषोत्तमा वाट पाही रमा दावी मुख चंद्रमा सकळी कासी. तिथं मा हा जो वर्ण आहे याच्याने शेवट तिथं झालेला आहे. यमकामध्ये वर्णाची पुनरावृत्ती होते, पण अनुप्रासामध्ये होणारी ही जी वर्णाची पुनरावृत्ती ती थोडी भिन्न असते. यमकात वर्णाची जी पुनरावृत्ती असते ती विशिष्ट स्थानी होते, म्हणजे शब्दाच्या शेवटी होते. त्यामुळे त्याला अंत्ययमक असंही म्हटलं जातं. बरेच लोक नुसतं अंत्ययमक साधून कविता तयार करण्याचा प्रयत्नही करतात. परंतु या पद्धतीनं शब्दालंकारामध्ये विशिष्ट शब्दाला म्हणजे एका विशिष्ट पद्धतीनं मांडलेलं असतं. त्या शब्दामध्ये विशिष्ट वर्णाची पुनरावृत्ती केलेली असते, म्हणून त्याला शब्दालंकार म्हटलेले असतं, कारण ते शब्द योजनेवर आधारलेले असतात. पण अर्थालंकाराचं तसं नाहीये. अर्थालंकार हे अर्थावर अधिष्ठित असतात. अर्थालंकार हे अर्थावर आधारलेले असतात. शब्दालंकारामध्ये विशिष्ट शब्दातील विशिष्ट वर्णाक्षरे महत्वाची असतात. हे आपण अनुप्रास आणि यमक या अलंकाराच्या उदाहरणावरून आपल्या लक्षात आलं. बहुसंख्य अलंकार अर्थावरच आधारलेले असतात. अर्थालंकार कसे निर्माण होतात याचा विचार करून निरनिराळ्या तत्वांवर त्यांचे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न अनेक साहित्यशास्त्रकारांनी केला. पण त्यातलं अमुक एक वर्गीकरण महत्वाचं आहे किंवा हेच ग्राह्य धरता येईल असं म्हणता येत नाही. एखाद्या अलंकाराचे म्हणजे एखाद्या अलंकाराचं एखादं वैशिष्ट्य ध्यानात घेऊन त्याला एका विशिष्ट वर्गामध्ये टाकलं असता त्याचा दुसऱ्या एखाद्या वैशिष्ट्यानुसार तो दुसऱ्या वर्गातही बसू शकतो असंही अनेकदा लक्षात आलं. त्यामुळे मग या पद्धतीनं ते वर्गीकरण काही केलं नाही. परंतु अर्थालंकारामध्ये वेगवेगळी तत्व सांगितलेली आहेत. त्याच्यामध्ये सादृश्य, गम्यत्व, विरोध, शृंखला बंधत्व, तर्क न्याय मूलत्व, वाक्य न्याय मूलत्व, लोक न्याय मूलत्व, गुढार्थ प्रतीती, रसाश्रय,
भावशबल, संसृष्टी, संकर असे वेगवेगळे तत्व सांगितलेले, पण आपल्याला या या तत्वांशी काही घेणं देणं नाही, परंतु या अर्थालंकारामध्ये फक्त एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची की अर्थालंकार हे अर्थावर आधारलेले असतात. साधर्म्यावर आधारलेल्या अलंकारांमध्ये उपमा हा एक अलंकार आहे आणि तो एक प्राचीन असा अलंकार आहे. याच्या म्हणजे ऋग्वेदामध्ये सुद्धा उपमा अलंकाराचा वापर केलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून सर्व जे अर्थालंकार आहेत ते उपमेचीच वेगवेगळी रूपं आहेत असा विचारही अनेक लोकांनी मांडलेला आहे. पुढे उभयालंकाराचा जर आपण विचार केला तर उभयालंकारामध्ये ज्या अलंकारात शब्द आणि अर्थ या दोन्ही गोष्टी महत्वाच्या, बघा तुम्ही नीट पहा की शब्दालंकारामध्ये शब्द महत्वाचे, अर्थालंकारामध्ये अर्थ महत्वाचा, परंतु उभयालंकारामध्ये शब्द आणि अर्थ या दोनही गोष्टी महत्वाच्या मानल्या गेलेल्या आहेत, म्हणून त्याला उभयालंकार असं म्हटलेलं आहे. शब्दालंकार आणि अर्थालंकार यांच्या खेरीज उभयालंकार हा एक अलंकाराचा स्वतंत्र वर्ग मानला गेलेला आहे. रुय्यक नावाचा जो साहित्यशास्त्रज्ञ होता त्या रुय्यकाच्या अलंकार वर्गीकरणामध्ये उभयालंकार दाखवलेले नाहीत. सर्वसाधारणतः उभयालंकार म्हणून मानला गेलेला पुनरुक्तवदाभास हा अलंकार त्यानं शब्दालंकार म्हणूनच गणलेला आहे. परंतु साहित्यशास्त्राच्या अभ्यासकांमध्ये उभयालंकार किती मानावे याबद्दल खूप मतभेद आहेत. आणि असे हे जे म्हणजे काहींच्या मते तर पुनरुक्तवादाभास, श्लिष्ट उपमा, परंपरित रूपक आणि विरोधाभासासारखा अलंकार हा उभयालंकार आहे. काही लोक पुनरुक्तवादाभास आणि श्लेष यांना उभयालंकार मानतात. काहींना श्लेष हा एकच उभयालंकार आहे असं वाटतं. म्हणजे उभयालंकाराच्या आणि अर्थालंकाराच्या संदर्भामध्ये अनेक वेगवेगळे मतप्रवाह पाहायला मिळतात. वस्तुतः ते शब्द भिन्न अर्थांनी वापरलेले असतात, त्यामुळे एक वेगळाच चमत्कृतीचा अनुभव अलंकारासंबंधीच्या विवेचनावरून येतो. आता अलंकाराचं विवेचन जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की या अलंकाराच्या विवेचनामध्ये शब्द अर्थ किंवा शब्द आणि अर्थ या दोघांमध्ये कोणत्या ना कोणत्या चमत्कृती खेरीज इतर अलंकार अस्तित्वात येऊच शकत नाही. त्यामुळे या पद्धतीनं एक सर्वसाधारणपणे अलंकार विचार मांडला गेलेला आहे. पण संस्कृत मधल्या अलंकार विचारामध्ये संस्कृत साहित्यशास्त्रकारांनी निरनिराळे अलंकार, त्यांच्या निर्मितीमागील तत्वे, त्यांची लक्षणं इत्यादी संबंधीचं सखोल चिंतन त्यांनी केलेलं आहे. आणि अलंकारासंबंधीचे सर्वात प्राचीन विवेचन जर आपण पाहिलं तर ते प्राचीन विवेचन हे भरत मुनीनं लिहिलेला जो नाट्यशास्त्र हा ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे अलंकाराच्या संदर्भामध्ये त्याने नाट्यशास्त्र या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. तथापि भरत मुनीच्या आधी अलंकाराची चर्चा होत होती, परंतु त्याला एक स्वतंत्र स्थान त्या काळामध्ये दिलेलं नव्हतं. नाट्यशास्त्रामध्ये मात्र भरत मुनींनी उपमा, रूपक, दीपक आणि यमक असे 4च अलंकार सांगितलेले आहेत आणि 36 वेगवेगळ्या प्रकारची काव्य लक्षणं पण सांगितलेली आहे. पण पुढे चालून काय झालं की हे जी काव्य लक्षणं आहे या काव्य लक्षणांचाच परिवर्तन अलंकारांमध्ये म्हणजे काव्य अलंकारांमध्ये झालेलं आहे असं बऱ्याच वेगवेगळ्या विद्वानांनी सांगितलेलं आहे. भरताचा नाट्यशास्त्र हा ग्रंथ आल्यानंतर म्हणजे भरत मुनीनं नाट्यशास्त्र लिहिल्यानंतर खऱ्या अर्थानं
काव्यालंकार या ग्रंथामध्ये अलंकाराची चर्चा पाहायला मिळाली. म्हणजे भरत ते भामह यांच्या दरम्यान अनेक लोकांनी अलंकारांबद्दल चर्चा केली. त्यांच्यापैकी मेधावी नावाचा जो साहित्य शास्त्रकार होता, त्या मेधावी अलंकारिकाचा भामहाने उल्लेख केलेला आहे. भामपूर्वी सांगितल्या गेलेल्या अलंकारात मेधावीने यथासंख्य या अलंकाराची भर घातली असं भामहनं लिहिलेलं आहे त्याच्या ग्रंथामध्ये. परंपरेने म्हणजे भामहाच्या मते प्रत्येक अलंकारामध्ये वक्रोक्ती असते. म्हणजे भामहने वक्रोक्ती ही संकल्पना मांडली साहित्यामधली, आणि वक्रोक्ती हा शब्द त्याने अतिशयोक्ती या अर्थानं वापरलेला आहे भामहने. आणि भामह नंतर दंडी नावाचा जो साहित्य शास्त्रज्ञ होता बघा, आपण दंडीची व्याख्या पाहिलेली आहे मागच्या सेमिस्टरमध्ये. तर या दंडीने सुद्धा अलंकाराचं विवेचन आपल्या काव्यादर्श या ग्रंथामध्ये केलेलं आहे. बघा, मी तुम्हाला हे जे ग्रंथांची नावं सांगतो आहे ती नावं पण तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे आता ऑब्जेक्टिव्ह परीक्षा होत असल्यामुळे आपल्याला या ग्रंथांच्या संदर्भात किंवा त्यांच्या लेखकांच्या संदर्भामध्ये माहिती असली पाहिजे. त्यामुळे या ग्रंथांचा तुम्ही नीट अभ्यास म्हणजे नावं लक्षात ठेवा. दंडी या लेखकाने काव्यादर्श हा ग्रंथ लिहिलेला आहे. त्यानंतर आपण जर याचा म्हणजे भामहनं जे अलंकार सांगितले ते म्हणजे यमक, उपमा, रूपक आणि उत्प्रेक्षावयव हे 3 अलंकार त्यानं आपल्या अलंकार विवेचनात घेतले नाही, परंतु पुनरुक्तवादाभास, संकर, काव्यलिंग आणि दृष्टांत या अलंकारांची भर मात्र त्याने घातलेली आहे भामहमध्ये. त्यानंतर उद्भट नावाचा एक साहित्य विचारवंत आहे, त्याने सुद्धा अलंकाराबद्दल लिहिलेलं आहे की शब्दश्लेष आणि अर्थश्लेष हे दोन्ही अलंकार आहे असं उद्भटाचं म्हणणं आहे. उद्भटानंतर वामनानं सुद्धा काव्यालंकार सूत्राचा विचार केला पाहिजे असं म्हटलेलं आहे. वामनाने रीती विचार साहित्यामध्ये मांडलेला आहे. रीती म्हणजे विशेष गुणांनी युक्त अशी पदरचना म्हणजे रीती, म्हणून त्याने गुण आणि अलंकार यामधला भेद तिथं स्पष्ट करून गुण हे रीतीचे अपरिहार्य घटक आहे असं त्याने म्हटलेलं आहे. पुढे आनंदवर्धन या विचारवंताने ध्वन्यालोक हा ग्रंथ लिहिला. त्याने आनंदवर्धन नंतर कुंतकाने वक्रोक्ती विचार मांडला. सर्व अलंकाराचा आत्मा वक्रोक्ती आहे असं कुंतकाचं म्हणणं आहे. त्यानंतर मम्मटानं काव्यप्रकाश हा एक म्हणजे ग्रंथ लिहिला. रुय्यकाने अलंकार सर्वस्व असा ग्रंथ लिहिला. म्हणजे संस्कृत साहित्यामध्ये अनेक लेखकांनी आपल्या पद्धतीनं अलंकार विचार मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढे पश्चिमी अलंकार विचारामध्ये जर आपण पाहिलं तर पश्चिमी अलंकार विचारामध्ये पूर्वीच्या काळी ग्रीस आणि रोम या देशांमध्ये अलंकाराचा विचार सर्वप्रथम केला गेला. सॉफिस्ट जे होते ते आपल्या वादपटुत्वासाठी म्हणजे उत्कृष्ट वक्तृत्व शैलीसाठी निरनिराळे भाषा अलंकार वापरत असत. आणि त्यामध्ये जो क्विंटिल्यन नावाचा जो साहित्यशास्त्रकार आहे त्याने इन्स्टिट्यूट ओरॅटोरिया या ग्रंथामध्ये अलंकाराची एक सूची दिलेली आहे. पाश्चिमात्यांच्या अलंकार विचाराकडे पाहिलं तर शब्दालंकार आणि अर्थालंकार असे भेद त्यांनी सुद्धा मानलेले. त्यांनी अनुक्रमे त्यांना स्कीम्स आणि ट्रोप्स अशी नावं दिलेली आहे. उपमा रूपकांसारखे अलंकार त्यांच्याकडे पण मानले गेलेले जसे आपल्याकडे मानले गेलेले. पण इंग्रजी साहित्याच्या परिचयामुळे संस्कृत साहित्यशास्त्रात न सांगितलेले परंतु पाश्चिमात्य साहित्यशास्त्रानं मानलेले असे काही अलंकार आपल्या परिचयाचे झालेले. त्याच्यामध्ये अँटिथिसिस, ॲपॉस्ट्रॉफी, इन्व्हर्शन, आयरनी,
लिटोटस, मेटॅनिमी, ॲनोमॅटोपिया असे वेगवेगळे अलंकार पाश्चात्य साहित्य विचारातून आपल्याकडे आलेले आहे. या पाश्चात्य साहित्य विचारातल्या या वेगवेगळ्या अलंकारांचं उदाहरण द्यायचं झालं तर केशवसुतांच्या याच्यामध्ये पर्सॉनिफिकेशन किंवा ॲपॉस्ट्रॉफी असे 2 अलंकार आपल्याला दिसतात. आम्ही कोण नावाची जी कविता आहे केशवसुतांची त्या कवितेमध्ये, किंवा हीच कविता सागरास म्हणजे हेच अलंकार विनायक दामोदर सावरकर यांच्या सागरास या कवितेत सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे या पाश्चात्य अलंकार विचाराचा मराठी किंवा भारतीय अलंकार विचारावर प्रभाव पडलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता मराठीमध्ये जो अलंकार विचार आहे तो अलंकार विचार मराठीतला अलंकार विचार जर आपण पाहिला तर तो ज्ञानेश्वरांपासून रामदासांपर्यंतच्या मराठी संत कवींनी आपल्या काव्यात वेळोवेळी केलेल्या साहित्यविषयक उल्लेखांमधून मराठीच्या स्वतंत्र साहित्यशास्त्राचा शोध घेण्याचा प्रयत्न डॉक्टर मा गो देशमुख यांनी केला आहे. डॉक्टर मा गो देशमुख यांच्या मते उपमा, वर्णक आणि श्लेष हे प्राचीन मराठी कवींनी सांगितलेले अलंकार आहेत व ते पारंपरिक साहित्यशास्त्रातील अलंकाराहून वेगळे आहेत. त्यांची उपमा आणि त्यांचा श्लेष पाहता या दोन्ही अलंकाराकडे पाहण्याची त्यांची दृष्टी संस्कृत अलंकारिकांहून वेगळी असल्याचे दिसते असे देशमुखांचे मत आहे. आता त्यांनी असं का म्हटलं, कारण कोणत्याही 2 वस्तूंमधील साधर्म्य दाखवणं हे संस्कृत साहित्यशास्त्रात सांगितलेलं उपमेचं कार्य. तथापि प्राचीन मराठी कवी साधर्म्याचे 3 भेद सांगतात. जेव्हा 2 तुल्यबळ वस्तूंमधील साधर्म्य दाखवलं जातं तेव्हा त्या अलंकाराला उपमा म्हणावं. जेव्हा एखाद्या वस्तूच्या तुलनेने श्रेष्ठ असलेल्या वस्तूशी साधर्म्य दाखवलं जातं तेव्हा तिथे उपमान श्रेष्ठ असतं, तेव्हा तिथे वर्णक हा अलंकार होतो. म्हणजे जर आपण पाहिलं तर एखाद्या स्त्रीचे मुख चंद्रमासारखे आहे असं म्हणणं, त्याचप्रमाणे जेव्हा एखाद्या थोर वस्तूची तुलना पात्रतेपेक्षा कनिष्ठ असलेल्या वस्तूशी केली जाते जिथे उपमान कनिष्ठ असते तेव्हा श्लेष हा अलंकार समजायचा. उदाहरणार्थ राजाचा खांदा हा वृषभाच्या खांद्यासारखा आहे. आता राजा कुठे आणि वृषभ कुठे? मग राजाचा खांदा आणि वृषभाचा खांदा यांची तुलना आहे का? होऊ शकते का? नाही. म्हणजे अशी तुलना ही समकक्ष गोष्टींमध्ये आपण करू शकतो, परंतु कनिष्ठ आणि म्हणजे वरिष्ठ अशा 2 गोष्टींमध्ये ही तुलना होत नाही. मराठीमध्ये जी विपुल काव्यरचना झालेली आहे, म्हणजे मराठीत खूप काव्यरचना झाली, त्याच्यामध्ये सर्वप्रथम संस्कृत साहित्य शास्त्राच्या प्रभावाखाली मराठी कविता होती. इंग्रजी साहित्याचा परिचय झाल्यावर ती नव्या रूपामध्ये अवतीर्ण झाली. म्हणजे तेव्हापासून तिचं स्वरूप हे बदलत आलेलं आहे. अभिव्यक्तीचे नवे नवे प्रकार मराठी कविता स्वीकारते आहे. अशा परिस्थितीमध्ये नव्या अलंकाराचा शोध घेतल्यास तो प्रयत्न फार महत्वाचा ठरेल असं काळेले यांनी म्हटलेलं आहे. त्यांनी तशा प्रकारचा प्रयत्न सुद्धा केलेला आहे. त्यांनी केशवसूत व त्यांच्यानंतरचे मराठी कवी यांच्या काव्याहून काही नवे अलंकार शोधून काढलेले आणि असे अनेक 26 अलंकार त्यांनी शोधले. त्याच्यामध्ये अनुलेखन, अनुनाद, आवर्तन, भाषा मिश्र, विपर्यय, कविकथा, तर्क, समांतिक, सहृदय, प्रमाद स्वीकार, व्यस्त, भंग असे वेगवेगळे अलंकार त्यांनी शोधले. पण यातले अनेक अलंकार हे इंग्रजीतून मराठीत आलेले आहेत आणि या अलंकारांचा विचार करत असताना त्यांनी निरनिराळ्या साहित्यकृतींचा अभ्यास केलेला आहे. संस्कृत साहित्य शास्त्रकारांना शब्दार्थ चमत्कृतींची जी विलोभनीय रूपक बसली त्यांचा त्यांनी अलंकारामध्ये अंतर्भाव केला. त्या रूपांचे विश्लेषण करून त्यांची लक्षणे ठरवली व त्यांचे वर्ग निर्माण केले.
मराठी पुरते बोलायचे झाले तर आज अनेक वर्ष संस्कृत बरोबर इंग्रजी साहित्याचाही अनुवाद होत आहे. त्याचप्रमाणे अन्य भाषातील साहित्यकृतीही अनुवादाच्या द्वारे आपल्या वाचनात येत आहेत. उपलब्ध झालेल्या या साहित्यातून नव्या अलंकाराचा शोध घेणं, संस्कृत साहित्यशास्त्रातून आलेल्या अलंकारांशी त्यांची तुलना करून शक्य असल्यास त्यांच्यात नाते प्रस्थापित करणे, मराठीने असे नवे अलंकार कितपत आणि कसे आत्मसात केले आहेत हे पाहणे इत्यादी कार्य व्यापक प्रमाणावर जर झाली तर साहित्याच्या अभ्यासकांना ती उपकारकच ठरतील. मराठीचे स्वतंत्र साहित्यशास्त्र असावे असे अनेक समीक्षकांना वाटतं. असं साहित्यशास्त्र जर निर्माण झालं तर त्यातील अलंकार विचार कोणत्या स्वरूपाचा असू शकेल हा प्रश्नही विचार करण्यासारखा आहे. आधुनिक काळात अलंकार दृष्टी ही काव्यदृष्टीचा अविभाज्य घटक नसल्याचं दिसून येतं. म्हणूनच अलंकार चर्चेचा उपयोग वाङ्मयीन आकलनास व मूल्यमापनास एका विशिष्ट मर्यादेपर्यंत होऊ शकतो. आधुनिक पाश्चिमात्य समीक्षेतून पुढे आलेला प्रतिमा विचार बऱ्याच समीक्षकांना महत्वाचा वाटतो. अलंकार आणि प्रतिमा यातील भेद त्यांनी दाखवून दिलाय. या प्रतिमा विचारामुळे अलंकाराकडे पाहण्याचा एकूण दृष्टिकोनात महत्वाचे फेरबदल घडून येत आहेत असं आपल्याला पाहायला मिळतं. आता हा जो अलंकार विचार आहे हा अलंकार विचार आपण सर्वांनी नीट लक्षात घ्या आणि त्याच्यानुसार तुम्ही या मुद्द्याचं म्हणजे विश्लेषण तुम्हाला करणं गरजेचं आहे हे लक्षात घ्या पहिल्यांदा तुम्ही. आणि अलंकार विचाराच्या माध्यमातून संस्कृत साहित्यशास्त्रकार असतील किंवा पाश्चात्य साहित्यशास्त्रकार असतील किंवा मराठी साहित्यशास्त्रकार असतील या सर्वांनी जो एक महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे अलंकाराचा, तो मुद्दा म्हणजे अलंकार हे शब्द अर्थ किंवा शब्द आणि अर्थ या दोघांच्या समुच्चयातून निर्माण होत असतात. हा मुद्दा इथे महत्वाचा. अलंकाराच्या संदर्भामध्ये आणखी चर्चा आपण करणारच आहोत, परंतु आजच्या तासापुरती ही चर्चा पुरे झाली. आपण पुढच्या तासाला आणखी या संदर्भामध्ये चर्चा करू.